जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे क्रीडा मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे पालिका निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाच्या उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीसह प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे उमेदवारी करणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव व 24 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या जाहीर सभेचे आयोजन नवापूर शहरात करण्यात आले होते। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांच्या नेतृत्वात नवापूर नगरपालिकेच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणाऱ्या जयवंत पांडुरंग जाधव यांच्यासह 23 नगरसेवकांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीसह प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। नवापूर शहरातून भरत माणिकराव गावित यांच्या निवासस्थानापासून ते पाडवी मैदानापर्यंत भव्य अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवारांची रॅली काढण्यात आली होती। सुरुवातीस नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व या रॅलीस सुरुवात करण्यात आली। या रॅलीचे नवापूर शहरातील पडवी मैदानावर भव्य प्रचार सभेत रूपांतर झाले। या प्रचार सभेस राज्याचे क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण तसेच आमदार सना मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संगीता गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष छोटू हाशमी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रतन पाडवी, नवापूर पालिकेचे माजी गटनेता नरेंद्र नगराळे, मालती वळवी, अमृत लोहार, दिलीप गावित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार नागरिक बंधू भगिनी या जाहीर प्रचार सभेस उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण, आमदार सना मलिक तसेच राज्याचे क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सरिता खंडुमाळी, सरिता खंडुमाळी, सरिता खंडुमाळी। मंडपच्या आजूबाजूला जे कार्यक्रम कृपया स्टेजच्या समोर येऊन बसा। मंडपच्या माजी नगराध्यक्ष उपस्थित मान्यवर या ठिकाणी मतदार बंधू भगिनींचा या मंडपमध्ये मित्रांना विनंती करतो की मागे जागा खाली न राहता त्या ठिकाणी बसून घ्यावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, वेळेअभावी भावी आपण आहोत, पदाधिकाऱ्यांनी कृपया मंच जे आहे नगर परिषदेचे उमेदवार चालू करा भाषण। कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे विनंती करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी सनाजी मलिक, आमदार
अणुशक्तीनगर मुंबई त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणेपद स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुरजजी चव्हाण साहेब जे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणेपद स्वीकारावं. त्याचप्रमाणे अभिजित दादा मोरे आमचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब, त्याचप्रमाणे सेनाजी मालिक आमदार अणुशक्ती नगर, त्याचप्रमाणे सुरेशजी चव्हाण साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे. मी जयवंत पांडुरंग जाधव नसून माणिकराव दादा परिवारातील एक त्यांचा मुलगा नगराध्यक्ष या पदासाठी उभा आहे. सर्वांना एकच विनंती करेल की येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी या चिन्हावर 1 ते 11 प्रभागामध्ये आपले जेवढे उमेदवार आहेत 23 माझ्या सकट 24 नगराध्यक्ष पूर्ण पॅनल टू पॅनल घड्याळ या चिन्हावर मतदान करून या नवापूर शहराची सेवा करण्याची संधी मला द्यावी. सर्वांना वाटतं की माणिकराव दादा परिवाराने 1960 पासून तर आजपर्यंत या नवापूर शहराची सेवा केलेली आहे आणि अखंड सेवा करण्याचं ध्येय मी आणि भरत भाऊंनी घेतलेलं आहे. मी सर्वांना एकच कळकळीने विनंती करेल की नवापूर शहराचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारचं पालकमंत्री आणि अर्थ खात्याची तिजोरी आपल्याकडे असल्यामुळे या नवापूर शहराला कुठलीच निधी कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री आता त्यांच्या भाषणात ते सांगतीलच. आणि मी सनादिदींनाही विनंती करतो की या नवापूर शहराची आपण दादांच्या घरापासून तर इथपर्यंत आलेला आहे. रस्त्यांची स्वच्छता, आरोग्य असेल सर्वच फार सुविधा या खराब झालेल्या आहेत आणि त्यासाठी येत्या 2 तारखेला आम्ही नक्कीच घड्याळाच्या चिन्ह इथं दाबून प्रचंड मतांनी 24च्या 24 उमेदवार विजयी होणार आहेत. आपण आल्यात इथं एवढ्या लांब आलात आम्हाला आशीर्वाद देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढलेली. माणिकरावजी कोकाटे साहेब त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सौ आणि अभिजित दादा मंचावर उपस्थित व उमेदवार पक्षाचे एका भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, सबको सलाम वालेकुम, नमस्कार करतो. या नवापूर नगरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती है और शांति अपने नवापुर में बरकरार रखना चाहिए. इसके लिए घड़ी को अपन को चुन के देना है. मेरी माता बहनों से मेरी विनती है कि नवापुर शहर के अंदर बहुत सारे लोग बांध की जाती है, बहुत हमको गलत लगता है, अच्छा नहीं दिखता है. नवापुर की परिस्थिति सुधारना चाहिए. नवापुर के अंदर जितने भी रास्ते हैं, नवापुर के अंदर ये जो पीछे क्रीड़ा ग्राउंड देख रहे, क्रीड़ा संकुल देख रहे नौजवान है, उनको भी मैं बोलना चाहता हूँ कि ये क्रीड़ांगन जो अपन जहाँ हर संडे को खेलते हैं, ये ग्राउंड को भी अच्छा बनाएंगे. और यहाँ जो बैठे नौजवान हैं उनको भी बोलना चाहता हूँ कि MIDC के मार्फत जितने भी अपने नवापुर के नौजवान हैं, ग्रामीण भाग के जो लड़के हैं, उनको रोजगार देने के लिए ये भरत भाऊ आधी रात को तुम्हारे लिए साथ खड़ा है. जितने भी अपने नवापुर में जितने भी बेरोजगार लोग हैं उनको रोजगार देने के लिए ये भरत भाऊ का वादा है. ये मंत्री महोदय इनके सामने मैं आपको बोलता हूँ कि नवापुर का एक एक गली, नवापुर की एक एक बस्ती, नवापुर का एक एक चौक, हर जगह पे अपन को हर जगह पे सीमेंट कंक्रीट का रास्ता दिखेंगे. जैसा MIDC का रास्ता भरत भाई ने बनाया वैसा नवापुर को अपन बनाना की कोशिश करेंगे. मैं आप सबसे गुजारिश करता हूँ कि आने वाले दिनों में जो कोई कुछ भी कहता होगा, लेकिन ये भाई तुम्हारे लिए खड़ा है. कौन उम्मीदवार कहता है ये बाहर का है, वो अंदर का है, उसको जाने दो. लेकिन भरत भाई का जन्म यहाँ हुआ है और भरत भाई की कब्र भी यही खुलने वाली है. इसके लिए तुम ये मत समझो कि भरत भाई अपन को छोड़ के जाने वाला है. भरत भाई हमेशा तुम्हारे साथ रहेगा. जैसे मानिक दादा को तुमने आशीर्वाद दिया, वैसे भरत भाऊ भी तुम्हारा ही बच्चा है, तुमको आशीर्वाद देना पड़ेगा. अभी मेरी इस दुनिया में मेरे माँ बाप ये अल्लाह को प्यारे हो गए. मेरा परिवार कोई नहीं है, मेरा परिवार तुम हो. तुम मुझे साथ दो, तुम मुझे आशीर्वाद दो. बस इतना कहता हूँ. 2 तारीख को चुनाव है. चुनाव के अंदर सब माता बहनों ने, भाइयों ने, युवकों ने घड़ी के निशान पर अपनी अमूल्य वोट देकर ये पैनल को चुन के दीजिए और आपका सेवा करने का मौका दीजिए. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेला भरत भाऊसाहेबांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर, आदरणीय अजित दादांवर, प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे साहेबांवर प्रेम करणारा सर्व नवापूरचे माझे बंधू भगिनी साहेब, मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदाय आज उपस्थित आहे.
त्यामुळे जरा मी भाषण पण हिंदीमध्येच करतो. मेरे भाई और बहनों, नवापुर के चुनाव अभी अंतिम अपने चरण में है और इस अंतिम चरण में आप सब लोगों को एक निर्णय लेना है कि आने वाले नवापुर का भविष्य हम जो लिखने जा रहे हैं, आने वाले नवापुर शहर का ताबा, आने वाले नवापुर शहर की नगर पालिका किसके हाथों में? जितना हम लोग मानिकराव दादा को जानते थे, जितना मानिकराव दादा के पूरे परिवार को जानते, आज नवापुर अगर सबसे ज्यादा सुरक्षित, सबसे ज्यादा समृद्ध, सबसे ज्यादा स्वच्छ और सुंदर अगर किसी के हाथों से बन सकता है तो वो आदरणीय भरत भाऊ साहब के हाथों से ही बन सकता है. इसमें मेरे मन में कोई दो राय नहीं है. यहाँ पे बाकी की पार्टियां भी चुनाव लड़ रही है, आमदार साहब की भी पार्टी चुनाव लड़ रही है. नवापुर शहर ने तो विधानसभा में दिखा दिया था कि नवापुर शहर ये विकास के साथ में, भरत भाऊ के साथ में, और विधानसभा के चुनाव में साहेब या नवापुर शहराने सर्वाधिक मतदान घड्याळ या चिन्हाला भरत भाऊ साहेबांना विधानसभेमध्ये 11,000चं मतदान या ठिकाणी करून जवळपास 5,000चा लीड भरत भाऊ साहेबांना दिलेला होता. भरत भाऊ साहेबांवर प्रेम करणारे हे नवापूर शहर आहे. निश्चित येणाऱ्या या 2 तारखेला आपण सर्व घड्याळाच्या बटनावर आपला शिक्कामोर्तब करणार आहात. मात्र या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आपल्याला काही आश्वासनं देण्याकरता, काहीतरी वचन देण्याकरता. माझ्या मित्रांनो, माझ्या भगिनींनो, जयवंत जाधव जैसे भरत भाऊ साहेब के उम्मीदवार है, वैसे जयंत जाधव ये अजीत दादा के भी उम्मीदवार है, ये मानिकराव कोकाटे साहब के भी उम्मीदवार है, ये सना दीदी के भी उम्मीदवार है, ये सूरज भैया के भी उम्मीदवार है. और इसीलिए आप सब लोगों को विश्वास दिलाता हूं कि अगर ये नवापुर नगर पालिका के चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बड़ी बहुमत से जीतती है तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस नवापुर शहर को समृद्ध, स्वच्छ, सुंदर और एक नगर पालिका का विकास का मॉडल बनाने में कहीं अपनी कमी नहीं रखेगी. किसी भी तरीके से इस नवापुर शहर को हम लोग विकास की राह पर लेके जाएंगे. आदरणीय मानिकराव कोकाटे अल्पसंख्यक मंत्री है और उन्होंने जिस तरीके से अपना खाता संभालते हुए मेरे सारे अल्पसंख्यक भाई बहनों के लिए काम कर रहे हैं, मुझे विश्वास है कि नवापुर के मेरी सारी बहना, मेरे सारे भाई आदरणीय कोकाटे साहब के इस नेतृत्व में अपने नवापुर का भी विकास करेंगे, अल्पसंख्यक अपने समाज का भी विकास करेंगे. और इसलिए आने वाले ये 2 तारीख के चुनाव में आप सब लोगों को ख्याल रखना है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के इस चुनाव चिन्ह पर आपको सारे नगर सेवक बड़े बहुमत से चुन के देना है. आप सब लोग यहाँ पे आए, थोड़ा मौसम भी गर्म है, हमको बहुत चलाया आप लोगों ने. आज 1.5-2 किलोमीटर, जितनी किलोमीटर की हमको चलाया उतने किलोमीटर की लाइन वोटिंग को लगनी चाहिए. ये आप लोगों से हमें विश्वास चाहता हूं. और एक बात कहता हूं कि मौसमों का ख्याल रखा करो, मौसमों का ख्याल रखा करो, कुछ लहू में उबाल रखा करो और लाख सूरज
से दोस्ताना हो, इस जुगनू को भी पार के रखा करो। अजून एका गोष्टीसाठी करतो, ज्यावेळेस पालकमंत्री महोदय मी त्यांचं भाषण ऐकत होतो, भाषण ऐकत असताना नेता दूरदृष्टी कशी असते हे त्यांच्या भाषणामध्ये मला दिसून आलेले। आता पालकमंत्री आले, राज्याचे क्रीडा मंत्री आले आणि आल्याच्या नंतर पहिलं त्यांनी गावातून फिरवलं, म्हणजे गावचे रस्ते, गटारे, पाणी कसं आहे व्यवस्था हे त्यांनी पालकमंत्र्याला दाखवलं आणि भाषणामध्ये सांगितलं क्रीडा खाते तुमच्याकडे या भागामधल्या माझ्या युवक बांधवासाठी भविष्यात इथं क्रीडा संकुलन किंवा क्रीडासाठी जे काही साहित्य लागणार आहे हे पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं निर्माण व्हावं यासाठी सुद्धा मागणी केली। म्हणजे इथं आणून सुद्धा भविष्यात नवापूरच्या जनतेचा विचार करणारा नेता म्हणजे आमचे भरत भाऊ। मला विश्वास आहे आपला पराभव विधानसभेला जरी झाला असला तरी इथली जनता त्या पराभवाचा बदला या नगर पंचायतीच्या निवडणुकामध्ये घेऊन एक हाती सत्ता तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण ही निवडणूक तुमची नाही राहिलेली आहे, ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे, ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक झालेली आहे। कारण इथं 3 पक्षाची निवडणूक आहे, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आता तुम्हाला बाकीचं जास्त काही सांगणार नाही, एक पक्षाचं दुकान ऑलरेडी बंद झालेलं आहे, दुसरं तुमच्या मदतीला कुणी येणार नाही। जर आपल्याला आपली कामं करून घ्यायची असतील पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, तर आपल्याला कामं करून घ्यायची असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक पक्ष नाही, हा एक विचार आहे। हा विचार म्हणजे अजितदादांचा विचार, हा विचार म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे, हा विचार सर्वसामान्याला सोबत घेऊन जाणारा विचार आहे। अजितदादा म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व आहे, अजितदादा म्हणजे सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे। भरत भाऊ, ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सामील झाली, महायुतीमध्ये सामील झाल्याच्या नंतर पालकमंत्री महोदय बऱ्याच लोकांना वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले विचार सोडले की काय। मी तुम्हाला ठणकावून सांगतो की अजितदादांनी कधी विचार सोडलेले नाही, अजितदादांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरतीच काम केलेले आणि अजितदादा कालही करत होते, आजही करतात आणि उद्याही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरतीच काम करतील। हा विश्वास आम्हाला इथं बसलेल्या सगळ्यांना आहे। भरत भाऊ, ज्यावेळेस महायुतीमध्ये सामील झालो महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता, तो प्रश्न होता मराठा आरक्षणाचा, तो प्रश्न होता ओबीसी आरक्षणाचा। आपण भारतीय जनता पार्टीवर सोबत गेल्यावर सुद्धा ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून राष्ट्रवादीची भूमिका होती, ओबीसी समाजाचं न कमी करता मराठा समाजाला आरक्षण भेटावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती। पण त्याचबरोबर मराठा समाजासोबत मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण भेटावं ही मंत्रालयात बसून सांगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार आहे। आपण नेहमी मुस्लिम समाजासाठी काम केलेले। मी तुम्हाला सांगतो, मौलाना अब्दुल कलाम महामंडळाची रक्कम ते 5 कोटी रुपये होती ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं। महायुतीमध्ये आल्याच्या नंतर ती रक्कम 500 कोटी रुपये करण्याचं काम हे अजितदादांनी केलं। दुसरी रक्कम मंजूर केली, तरतूद केली आणि आज आपल्या मुस्लिम समाजातील बांधव कुणाला शाळेत कॉलेजसाठी शिष्यवृत्ती त्या माध्यमातून भेटते, कुणाला व्यवसायासाठी कर्ज भेटतोय आणि आमचे बांधव त्या ठिकाणी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत। आमच्या इथं माता भगिनी भरपूर आहेत। आपलं महायुतीचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर आमच्या लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्याचं काम हे अजितदादांनी केलेलं आहे। ते खातं आपल्याकडे होतं। आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सर्वाधिक जास्त आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कुणाचा भेटत असेल तर तो आमच्या माता भगिनीचा भेटतोय। त्यांना विश्वास आहे की अजितदादांनी आणलेली योजना कधीही बंद पडू शकणार नाही। आज इथं काँग्रेसचं पॅनल मी बघितलं, हीच ती काँग्रेस आहे जी लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली काँग्रेस आज तुम्हाला येईल, वेगवेगळ्या आश्वासनं दाखवतील, वेगवेगळ्या घटना सांगतील, वेगवेगळे म्हणतील कटेंगे तो बटेंगे म्हणणारे येतील। मी तुम्हाला सांगतो, कटेंगे तो बटेंगे म्हणण्यावर पहिला विरोध जर कुणी केला असेल तर तो अजितदादांनी केला होता, हे सुद्धा तुम्ही विसरू नका। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सेक्युलर विचाराचे आहोत, आपण विकास कामं करणारी लोक आहोत। अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, भरतदादाच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचा जर चेहरा मोहरा बदलायचा असेल तर इथं पालकमंत्री आहेत तुमच्या मदतीला। पालकमंत्र्याच्या आशीर्वादाने पुढच्या काळात नवापूरचा चेहरा बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो। आणि मला माहित आहे येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड बहुमताने इथले उमेदवार निवडून द्याल आणि आम्हाला पुणे या ठिकाणी यांच्या सत्काराला येण्याची संधी तुम्ही सर्वजण द्याल. मी पुन्हा येईन इथल्या उमेदवाराच्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी. मी पुन्हा येईन इथला नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारत असताना उपस्थित राहण्यासाठी. सलाम करने का मकसद ये था कि हम जब पद यात्रा कर रहे थे तो जगह जगह पे मेरे सभी भाई और बहन आके मेरे पास अस्सलाम वालेकुम कर रहे थे, लेकिन हर किसी को मैं जवाब नहीं दे पाई. तो इस मंच पे से आप सभी लोगों को वालेकुम अस्सलाम. शुरुआत इस तरीके से करूंगी कि एक कहावत है या एक शायरी है या एक लेख है, जिसको उसको जो बोल लो वो. जिस ओर जवानी चलती है, जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है. मानते हो आप लोग के बात? सभी भाइयों और मेरी सभी बहनों, मुझे ऐसा नजर आया कि नवापुर में जो हमारी जवान साथियों हैं वो सभी लोग जादव भाई और जादव भाव के साथ चल रहे हैं. तो ये मैं मान लूं कि आप सभी लोग जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है. तो हमारे सभी जो युवक है, युवती है, मेरी सारी जो लाड़की बहन है, वो सब जादव जी के साथ पीछे उनके साथ घड़ी को चुनने के लिए तैयार है. नहीं तैयार है? मराठी में बोलूं क्या? तैयार है कि नहीं तैयार है? तो किस तरीके से तैयारी है? क्या आप हम स्टार प्रचारक लोगों को इधर देखने आए हैं, आपके पालक मंत्री को इधर देखने आए हैं कि यही भीड़ हमें 2 तारीख को घड़ी का बटन दबाते हुए दिखेगी? खाली दबाओगे कि दबवाओगे भी? तो आज एक जिम्मेदारी देने आए. आज आप सभी इधर उपस्थित तो हैं, और मैं ये भी जानती हूँ कि आज से 23 साल पहले 2002 में जब मेरे पिताजी नवाब भाई मलिक साहब इधर आए थे, आपने पूरी ताकत से उनके साथ खड़े होके उनके उम्मीदवार को जिताया था. और आज मैं उसी बाप की बेटी आप सभी लोगों के सामने फिर एक दरख्वास्त करने आई हूँ. दरख्वास्त ऐसा है कि कुछ लोगों ने ठान लिया है कि हमारा समाज इस तरफ ही वोट करेगा, इस तरफ वाले हमारे खिलाफ चलते हैं, हम खतरे में हो जाते हैं, हम खतरे में रहते हैं, बोला जाता है. लेकिन आपसे वादा है. वादा किस चीज का है वो भी गौर से सुनिए. 2024 में विधानसभा चुनाव के पहले मैंने मेरे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, अपने महाराष्ट्र स्टेट के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, जिनको मैं सिर्फ दादा बोलती हूँ, दादा से एक ही लाइन पूछा कि दादा आपने मेरे लिए बहुत कुछ किया है. मेरे अब्बा के कठिन समय में मतदार संघ को जब जरूरत थी आपकी, आपने ये साबित किया कि आप नेता के नेता नहीं है लेकिन लोगों के नेता हैं. लेकिन मुझे बताइए मैं किस आश्वासन से आगे बढ़ूं और घड़ी का बटन चूज करके उस चिन्ह पे निवडणूक लड़ूं. तो उनका एक ही स्टेटमेंट था कि मैं अपनी विचारधारा, वो विचारधारा शिव शाहू फुले अंबेडकर की, उस विचारधारा की बात हम जब करते हैं तो उसका मायने क्या होता है? उसका मायने ये होता है कि कोई भी जात का, कोई भी धर्म का, कोई भी भाषा, कोई भी प्रांत से आया हुआ हर एक व्यक्ति हमारे लिए समान है और उनके साथ कोई भी तरीके का भेदभाव नहीं होगा. सिर्फ ये एक लाइन थी और मैंने घड़ी का बटन चुना, घड़ी निशानी चुनी. लेकिन बहुत सारे लोग हमारे पास आए कि आप महायुति सरकार में हैं, महायुति की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं, तो हम आपका साथ नहीं दे पाएंगे. जो गया तो गया, लेकिन आज वो सभी लोग हमारे साथ हैं क्योंकि वो जानते हैं अगर काम करने वाला कोई है तो वो सिर्फ घड़ी वाला है. और हम नहीं, हमारा नेता, हमारा जो नेता है वो भी यही मानता है कि भाई विचारधारा को लेके हम काम के साथ लोगों के बीच में जाएंगे और लोगों के लिए काम करेंगे. हम पूरा रास्ता पदयात्रा करते हुए, उस पदयात्रा में हमने रास्ते देखे. आपके पालक मंत्री से मैं बात कर रही थी. पहले तो आपको मैं बोलना चाहूंगी कि आप खुशनसीब हो कि हमारे पास जो पालक मंत्री हैं वो अल्पसंख्यक मंत्री भी हैं. वो युवा
के मंत्री भी हैं, स्पोर्ट्स मिनिस्टर भी हैं, और बात करते वक्त उन्होंने बताया कि मैं ये सड़क देख रहा हूँ, मेरे जिला अध्यक्ष ने भी उसके बारे में मुझे बताया है, इधर जिधर हम खड़े हैं इधर ही एक क्रीड़ा संकुल बन सकता है, माइनॉरिटी के लिए भी मैं निधि दे सकता हूँ। तो उनका वादा है जो वो खुद तो करेंगे, लेकिन उनके जरिए मैं भी बोल देती हूँ एक बार कि आपकी सड़क, आपका गटर, आपके पानी फिल्टर का काम, ये सभी पालक मंत्री जी के माध्यम से आने वाले कुछ साल में हमें देखने मिलेगा। मैं इधर आई और मुझे बुलाया गया, स्पेशली सना को बुलाइए, इधर हमारे समाज के बहुत लोग रहते हैं। तो मैं आपको ये भी बताना चाहूंगी कि कुछ लोग आएंगे आपके पास, ये भी बोलेंगे कि आप खतरे में हैं, या ये तो ये सरकार में है और आपका कोई भला नहीं करेंगे। लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक अकेली ऐसी पार्टी है जिन्होंने या जिनके हमारे राष्ट्रीय अध्यक्ष ने मंच पे मौजूद होके, मीडिया हो जाए, प्रेस मीडिया हो जाए, सोशल मीडिया हो जाए, न्यूज मीडिया हो जाए, मंच पे खड़े रह के 2024 अक्टूबर में बोला था कि 10% की जो विधानसभा सीट्स के चुनाव के टिकट्स होंगे वो अल्पसंख्यक समाज को देंगे, और उन्होंने वो अपना वादा पूरा किया। उसमें मेरे पिताजी को मौका दिया गया, हमारे थाने जिला के अध्यक्ष नजीब भाई मुल्ला को मौका दिया गया, हमारे माजी आमदार जीशान भाई सिद्दीकी को मौका दिया गया, अपने महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री मुशर्रफ साहब हैं, मैं हूँ, तो हमें कुछ 50 के करीब सीट्स मिली थी लड़ने के लिए, और उसमें से 10%, उससे ज्यादा ही हमने अल्पसंख्यक समाजों के उम्मीदवारों को चुना। चुन के हम 2 आए, एक को मंत्री भी बनाया कि नहीं बनाया, अल्पसंख्यक खाता अपने पास भी लिया। अगर ये विचारधारा से कॉम्प्रोमाइज नहीं है तो क्या है? रमजान के वक्त आप सभी जानते होंगे कि मुंबई में हर पार्टी अपने अपने तरफ से एक इफ्तार पार्टी रखती है। ऐसे ही महफिल सजी हुई थी, अजान से पहले दादा को मौका दिया गया कि आप 2 शब्द सारे जो रोजगार है उनसे बोलें या उनसे बात करें। तो उन्होंने भरी महफिल में मीडिया के सामने एक ही स्टेटमेंट दिया कि मैं अपने अल्पसंख्यक भाइयों के साथ कोई भी तरीके की नाइंसाफी होने नहीं दूंगा। और सिर्फ बोला नहीं, जब ईद उल अजहा के टाइम पे, बकरी ईद के टाइम पे, जब जानवर इधर उधर करने में ट्रांसपोर्टेशन में इशू कर रहा जा रहा था, तो लॉ एंड ऑर्डर को जो डायरेक्शंस देना था इमीडिएटली उन्होंने दिया। तो ऐसे बोलने वाला नेता नहीं है, करने वाला नेता है। अभी आपको और एक चीज बताऊंगी, आपने मुझे इधर बुला ही लिया है तो बोले सना माइनॉरिटी की है, उसको माइनॉरिटी की कमेटी में डाल दिया, महिला है महिला की कमेटी में डाल दिया। मैंने बोला ठीक है। तो मैंने पूछा कि मैं तो एक प्रोफेशनल हूँ, आर्किटेक्ट हूँ, लॉयर हूँ, तो मैं और भी अपने स्टेट के लिए बेहतर कर सकती हूँ, इंफ्रास्ट्रक्चर को बेहतर बना सकती हूँ, या पॉलिसी मेकिंग में अच्छा काम कर सकती हूँ, तो मुझे महिला और माइनॉरिटी कमेटी में क्यों? तो बोले पहले तो तू महिला है, माइनॉरिटी है, और हम चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा गली से लेके दिल्ली तक ऐसे बहुत सारे सना मलिक हमारे साथ जुड़े जो माइनॉरिटी की समाज से भी हो और महिला भी हो। कहीं हम महिलाओं को आगे बढ़ा रहे हैं, कहीं हम माइनॉरिटी की समाज को आगे बढ़ा रहे हैं, और मेरे कॉम्बिनेशन में उनका डबल काम एक साथ हो जाता है। तो इसी को लेके मुझे बढ़ाया गया है और बोला कि तेरे जितने भी पॉलिसी और तेरे जो प्लस पॉइंट्स हैं तुम्हारे तुम रखो, विद टाइम उसको भी डेवलप करेंगे, लेकिन अगर हमें आज किसी चीज की जरूरत है तो अल्पसंख्यक समाज के रिप्रेजेंटेशन की ज्यादा जरूरत है, जो हमें आपके जरिए से मिलेगी। और इसीलिए मुझे आज मैं आपको बताऊं, 4 दिन में मैं 5 जिले कवर कर रही हूँ, और वो भी रुक नहीं रहे हैं, और भी मांगे आ रही हैं। लेकिन जहाँ जा रही हूँ अपनी बहनों को, जितनी भी लाड़की बहन है, जितने भी मेरे युवक भाई हैं, जितने भी मेरे अब्बा के उम्र के मेरे अब्बा के उम्र के उनके साथी हैं, मैं सभी बोलना चाहूंगी कि आप लोगों को गुमराह किया जाएगा यही बोल के कि भाई ये समाज का वोट तो हमारे साथ ही रहता है, हमारे साथ ही रहेगा। पिछले 15 साल से दे रहे हो, सड़क की हाल देखो, पानी फिल्टर के लिए हम अभी भी परेशान हैं,
हमारे युवाओं के लिए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नहीं, स्पोर्ट्स प्लेग्राउंड नहीं, महिलाओं के लिए घर में प्रॉपर पानी नहीं। ये चुनाव जो है आपके खुद का हक का अधिकार का चुनाव है। ये चुनाव जो है आप अपने लिए नहीं, अपने आने वाले जनरेशन के लिए, अपने आने वाले बच्चों के लिए लड़ रहे हैं। कि आप तो हमें घड़ी के निशानी पे बटन देख के बटन दबा के आप हमें चुन के तो लाएंगे, लेकिन वो जो लड़ाई है, आज हम इधर हैं, कल आएगा कोई और सभा रचेगा। लेकिन आपको ये ठान लेना है कि इधर से जब हम निकलेंगे, हम अपने घर के सारे लोगों को, हम अपने आस पड़ोसी को, हम अपने रिश्तेदार को, हम अपने मोहल्ले वाले को ये बताएंगे कि बहुत कर लिया इस्तेमाल हमारे वोट का। आज हम डेवलपमेंट के साथ जाएंगे और वो डेवलपमेंट का नाम है घड़ी। तो आने वाले 2 तारीख को आपको घड़ी का बटन दबाना है। दबाएंगे, दबाएंगे पूरी ताकत से। और एक चीज बोल के एंड करना चाहूंगी, क्योंकि मेरे अब्बा के बहुत सारे साथी इधर मौजूद हैं, मेरे उम्र के बहुत सारे युवक इधर मौजूद हैं और मेरी बहनें मेरे साथ हैं। तो कुछ लोग हमेशा हमें ग्रांटेड रहे, लेकिन अब इतना समझ लीजिए, उसूलों पे अगर आंच आ जाए तो टकराना जरूरी है। उसूलों पे अगर आंच आ जाए तो टकराना जरूरी है। जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय सूरज चव्हाण, आपल्या जिल्ह्याचे उमेदवार म्हणून आपल्या समोर जे उभे असलेले श्री जयवंत पांडुरंग जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, आणि खरं म्हणजे 24 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। या सर्वांचं नाव घेणं आवश्यक आहे। कुमारी भाग्यश्री जेनू गावी, श्री उमेश मधुकर चव्हाण, श्री बालचंद्र केवजी गावी, सौभाग्यवती संगीता रमेश देसले, अल्तमस मोहम्मद आरिफ खाटिक, सौ मिनल अमृत लोहार, सौमित्र नवीन गावित, आयशा गुलाम हुसैन वोरा, इरफान हमीद कुरेशी, सौ शीतल जितेंद्र आगर, इंद्र दुसाने, श्री धर्मेश अशोक पाटील, श्री नरेंद्र देवीदास नगराळे, सौभाग्यवती सविता मनोहर नगराळे, श्री शाह नवीद शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टेजवर उभे आहे सर्वजण या ठिकाणी बघायला मिळाली। आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोर जात असताना सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा असतात की आपल्याला पाणी नीट मिळावं, रस्ते चांगले व्हावे, धूळमुक्त शहर व्हावं आणि या ठिकाणी अंडरग्राऊंड गटारी व्हाव्यात, चांगल्या प्रकारच्या लाईटची सुविधा मिळावी, अनेक प्रकार चांगलं पाणी या ठिकाणी स्वच्छ मिळावं आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नागरी सुविधा या ठिकाणी ग्रामस्थांना नागरिकांना मिळाव्यात अशी सर्वसाधारणपणे सर्वांची अपेक्षा असते। निवडणुका आपण लढवतो कशासाठी? निवडणुकीमध्ये आपल्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे। दुर्दैवानं तशा प्रकारचं काही या ठिकाणी झालेलं मला दिसत नाही। मी तसा फार युवक काँग्रेसच्या कार्यकाळातून जुना कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपले कैलासवासी माणिकदादा गावित हे नेहमी वाफेवरनं या ठिकाणी दिल्लीला जाण्यासाठी बसायचे। केंद्रीय गृहमंत्री असताना मी त्यांच्या बरोबर अनेक वेळा रेल्वेने या ठिकाणी प्रवास केलेला आहे। अत्यंत साधा माणूस, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आणि सर्वांची जिव्हाळ्याने वागणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा संपूर्ण देशभर होती। सुमारे 10 वेळा लोकसभेला निवडून जाणं ही काही साधी गोष्ट नाही आणि म्हणून सामान्य माणसाशी निगडीत राहण्याची त्यांची जी किमया आहे तीच किमया भरत भाऊनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि सर्वांच्या जवळ जाऊन या ठिकाणी हाडाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव रूपाला या ठिकाणी आलेलं आहे। नगराळींनी त्यांना पाठराखण केलेली आहे। मला खात्री आणि विश्वास आहे की दोघं जर एकत्र आले तर मला असं वाटतं की या नगरपालिकेमध्ये बदल निश्चित करणारे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, अधिक आपलं बोलणार नाही, पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजण या नगरपालिकेकडे एकदा उघड्या डोळ्याने बघा आणि 1 वर्षाने पुन्हा माझ्याकडे या। मीच पालकमंत्री आहे, मीच राज्याचा मंत्री आहे। 1 वर्षानंतर या नगरपालिकेमध्ये बदल झाला नाही तर विधानसभेला प्रचाराला मी पुन्हा येणार नाही। कुठून पैसे आणेल, काय पैसे आणेल त्याची चिंता करू नका, त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही। आचारसंहिता आहे त्या बाबतीत आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही, परंतु मी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांचा पठ्ठा एवढं लक्षात ठेवा. कमिटेड पॉलिटिशियन म्हणून दादांची संपूर्ण देशभर ओळख आहे. एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं हा दादांचा स्वभाव आहे. आणि सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त जनतेचे प्रश्न सोडवणं एवढंच एक काम दादा सातत्याने करत असतात. खरं म्हणजे कालची गोष्ट मला काल या ठिकाणी सभेला यायचं होतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी वाचन या ठिकाणी करणं कालच्या दिवशी आवश्यक होतं. 26 नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या ठिकाणी जमत नव्हतं आणि म्हणून दादाने मला लेखी आदेश काढला की आपण संविधान वाचनासाठी सकाळी 10:30 वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं. मला लेखी आदेश काढल्यामुळे मला जाता आलं नाही, परंतु दादांना जमत नव्हतं. असं असताना सुद्धा सकाळी 6 वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले. एकटेच गेले, मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही, कोणी नाही. दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्टला जाऊन पुण्याला गेले. म्हणजे इतकं तत्पर काम, दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादांनी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी पुण्याचं अभिवादन केलं, संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे पुण्याला गेले. यावरनं त्यांच्या डोक्यामध्ये किती तत्परता असते हे आपण समजू शकता. आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे. या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादाची शिकवण आहे की सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला अहोरात्र दादा पाठीशी आमच्या उभे राहतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत, मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे, आपला भारत मंत्री आहे. त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष खूप झाले माझ्यासाठी. आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण निवडून येणार आहात. सर्व नगरपालिकेला आपण बसून या आपला नवापूर शहराचा DPR तयार करा, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा. अंडरग्राऊंड ड्रेनेज, रस्ते, क्रीडा सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा DPR तयार करा. त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत मी कुठूनही आपल्याला मिळवून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे धूळमुक्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो. मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला सवय नाही, परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये, नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम व्हावं ही माझी या ठिकाणी मनापासूनची दान आहे. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक असुविधा या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता उपभोगली, ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद उपभोगले, परंतु आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या बांधवासाठी फार काही करू शकले नाही. यापेक्षा आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे. आपण भरत दादांना या गावाने चांगलं मताधिक्य दिलेलं आहे. मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी जयवंत जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. आपण सर्वजण पाठीशी उभे राहा. एकदा सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले की आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. पुन्हा मला विधानसभेला निवडून येण्यासाठी उमेदवाराच्या प्रचाराला मला येण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही. आपण स्वतःहून म्हणाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गाड्या असेल तर आमचं मत त्याला पहिलं प्रथम क्रमांकाने राहील. आम्ही दुसरं कोणाचाही विचार करणार नाही. अशा प्रकारचं काम या नवापूर शहरामध्ये आपण उभं करू. नवापूर शहरामध्येच नव्हे तर नवापूर तालुक्यामध्ये, नवापूर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट असं काम उभं करायचं आहे. मला खात्री आणि विश्वास आहे आपले जे आमदार आहेत इथल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व आमदारांना विचारा की या अगोदर आपल्याला किती निधी मिळत होता आणि आता काय निधीची आवश्यकता आहे, आता काय निधीची परिस्थिती आहे. सर्व आमदारांना बोलून मी विचारत होतो की तुमच्या अडचणी काय आहेत, मला सांगा, मी तुम्हाला मदत करतो. सर्व आमदारांना मी या ठिकाणी निधी प्राप्त करून दिलाय. या अगोदर अशा प्रकारचा निधी कोणत्याही आमदारांना यापूर्वी मिळत नव्हता. नसेल तर खात्री करा, माहिती घ्या, खासदारांना मिळत नव्हता. परंतु जनता या ठिकाणी ही सार्वभौम आहे आणि जनतेचे प्रश्न सुटणं ही या ठिकाणी महत्वाची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जे निवडून जातात त्यांची जबाबदारी असते
की त्यांनी आपल्या जनतेचं कल्याण केलं पाहिजे, आपल्या जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. मी आपल्याला खात्री आणि विश्वास देतो येणाऱ्या वर्ष 2 वर्षाच्या काळामध्ये या नवापूर नगर परिषदेला नवापूर नगर पंचायतीला अतिशय सोन्याचे दिवस येतील हे माझं आश्वासन आपण लिहून ठेवा. आणि 2 वर्षानंतर मी पुन्हा जेव्हा येईल तेव्हा मला तुम्ही नुसता हा शब्द परत एकदा बोलून दाखवा ही तुम्हाला विनंती करतो. सर्वांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मताधिकारी निवडून आलेले आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील. अशा प्रकारचा संदेश राज्यामध्ये जाऊ द्या हीच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो.